छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामधील तब्बल 4,87,30,500 रुपयाचा औषध व सर्जिकल किट खरेदी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। या घोटाळ्यात बनावट लेटर पॅड व खोटी स्वाक्षरी वापरून खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप आहे। निविदा प्रक्रिया न राबवता थेट VC एंटरप्राइजेस यांना ठेका देण्यात आला। या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप दीक्षित यांच्यासह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं निवेदनात नमूद केले। मनसेने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, आरोपी अधिकाऱ्यांना निलंबित किंवा बडतर्फ करावे, निकृष्ट मालाचा तपास करून संपूर्ण रक्कम वसूल करावी, राज्यभरातील अशा घोटाळ्यांची चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्यात। पुरवठा करण्यात आलेला सिलिकॉन जेल ॲडव्हाइस ड्रेसिंग पॅड निकृष्ट दर्जाचा व बाजारभावाच्या तुलनेत अतिशय महागडा असल्याचा आरोप आहे। हा माल CPR मध्ये निष्क्रिय पडून असून शासनाला कोट्यावधी रुपयाचा तोटा बसलाय। यावेळी मनसेने 3 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा दिला असून निवेदनात विद्यमान अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्यावरही आरोपींना वाचवण्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी इशारा दिलाय की 3 दिवसात कारवाई न झाल्यास कोल्हापूरमध्ये तीव्र जन आंदोलन उभारलं जाईल। कोल्हापूरच्या CPR मधील औषध खरेदी घोटाळ्यामध्ये मुख्य सूत्रधार असणाऱ्या लिंबेकरला साथ देणारे डीलबाज डीन सत्यवान मोरे यानं असत्यवान कृत्य करून या लिंबेकर संघ आर्थिक तडजोडीसाठी बैठक घेतली, ज्याचा व्हिडिओ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे व या डीलबाज डीनला बडतर्फ करण्यासाठी 3 दिवसाची मुदत दिलेली आहे। महाराष्ट्रातल्या 13 जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करणारे या लिंबेकरला मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी चौकशीचा प्रस्ताव पाठवतो म्हणून सांगितलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कारवाईचं लेखी अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या उपरोक्त येणाऱ्या 3 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सत्यवान मोरे याला बडतर्फ करण्याची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचं अभिवचन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। शिवाय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व अन्य अधिकाऱ्यांनी जी शासनाची व जनतेची फसवणूक केलेली आहे याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आज हे प्रकरण त्यांनी तात्काळ वर्ग करण्याचं व लेखी त्या पद्धतीचं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे आणि 3 दिवसामध्ये जर का नाही झालं तर आम्हाला वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याकडे व पालकमंत्र्यांच्याकडे या विषयाविरुद्ध आंदोलन करावं लागेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।